बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि यावेळी आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये पेट्रोल घेऊन जात असताना एका शेतकऱ्याला पोलिसांनी पकडलंय। अंकुश काकडे असे या शेतकऱ्याचं नाव असून तो मंठा तालुक्यातील रहिवासी आहे। सरसकट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये चर्चेसाठी जात असताना शेतकऱ्याला पेट्रोलसह पोलिसांनी पकडलं। यावेळी त्या शेतकऱ्याला पोलिसांनी चोप देत ताब्यात घेतलं। लक्ष्मण सोळंके या संदर्भातली माहिती देतात। लक्ष्मण, नेमकं काय घडलं या ठिकाणी? आपण बघू शकतो की सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परतूर मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली होती। कारण की आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। मात्र शासनाकडून अनेक मंडळात जे आहे ते वगळण्यात आलेले आहे। त्यामुळे परतूर आणि मंठा तालुक्यातील जे शेतकरी हे आक्रमक होत आज त्यांनी कलेक्टर ऑफिसच्या जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर हे आंदोलन सुरू करत सरसकट कर्जमाफीची मागणी सुरू केली होती। हे आंदोलन आतमध्ये सुरूच असताना त्याच दरम्यान अंकुश काकडे नावाचा तरुण हा पेट्रोल घेऊन एक बॉटल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जात असतानाच पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी पकडलं आणि पोलिसांनी त्याला त्या ठिकाणाहून ताब्यात घेत बाहेर आणत त्याला चांगला चोप दिल्याचं आपल्या व्हिडिओमधून सुद्धा समोर येतं। कारण की हा तरुण पेट्रोलची बॉटल घेऊन त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न करत असल्याचा संशय पोलिसांना आला होता आणि त्यावरून या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलिसांनी आता त्याला चोप दिलेला आहे आणि ताब्यात घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि त्याच दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यात सुद्धा या ठिकाणी बाचाबाची झालेली होती। कारण की कुठल्याही प्रकारचं निवेदन किंवा परवानगी न घेता हे शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन सुरू केलेलं होतं। कारण की अतिवृष्टीचे जे अनुदान आहे ते अतिवृष्टीचं अनुदान मिळावं या मागणीसाठी यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन सुरू केलेलं आहे। कारण की अनेक मंडळ आता प्रशासनाकडून या ठिकाणी वगळल्या जात आहे। एकीकडे शेतकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी हे आंदोलन केलेलं होतं आणि या ठिकाणी पेट्रोल घेऊन आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुढचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण संपूर्ण माहिती करता।